हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये. सो आज आम्ही निघालो आहे गणेशोत्सवाच्या जत्रेला. आणि अनघा आहे, अनघा झोपलेली आहे, तसंच आम्ही तिला घेऊन चाललेलो आहे. मम्मी आहे, पप्पा आहे आणि अस्मीला सुट्टी असल्यामुळे ती पण आता आमच्यासोबत आहे. आणि रात्रीचे 8:30 वाजले आहे. कॅब बुक करण्याचा प्रचंड प्रयत्न केला पण कॅब काय मिळाली नाही. सो आम्ही ऑटोने चाललो आहे, जसं की तुम्ही बघू शकता. गणेशोत्सव असल्यामुळे सगळीकडे लखलखाट, रोषणाई आणि खूप प्रचंड पाहण्यासारखं वातावरण असतं. जसं की तुम्ही बघू शकता, सगळीकडे दिव्याची रोषणाई, लायटिंग्स, पूर्ण रस्ता सजलेला होता, जणू की कोणाचं लग्नच असावं. किती छान वाटतं ना. डोळ्यात आम्ही हे सगळं दृश्य सामावून निघालो आमच्या समोरच्या प्रवासाला. सो फायनली पोहोचलो आम्ही आमच्या डेस्टिनेशनला, म्हणजे सीपेन बेरार कॉलेजच्या समोरच्या मैदानामध्ये. एक्झॅक्टली मला माहीत नाही त्या मैदानाचं नाव. सो तिथे जत्रा होती, तिथे आम्ही पोहोचलो आणि सगळं मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. खूप सुंदर आणि छान अशा वस्तू तिथे विकायला होत्या. बॅग्स होत्या, जसं की तुम्ही बघू शकता. बॅग्स होत्या, बलून्स होते आणि प्रचंड खूप काही वस्तू होत्या घेण्यासारखे. ज्वेलरी होती. किती छान आहे. सो तिथे पोचल्या आम्हाला दिसलं की एक्झिबिशन, आणि बाहेर गेलं आणि एक्झिबिशन अटेंड नाही केलं तर काहीच मजा नाही. सो तिथे गेलो आणि भरपूर साऱ्या गोष्टी तिथे खाण्याच्या होत्या विकण्यासाठी. ज्वेलरी होती, कपडे होते आणि हे व्यक्ती करतात छोटे छोटे पकोडे इन्स्टंट. मसाले होते, भरपूर साऱ्या गोष्टी होत्या पण थोड्या कॉस्टली होत्या, ज्या परवडण्यासारख्या नव्हत्या. सो आम्ही डोळ्यांनी बघितलं आणि एन्जॉय केलं. काही फार गोष्टी घेतल्या नाही, फक्त इयरिंग्स घेतले आणि झालं. एक्झिबिशन बघून आम्ही निघालो बाहेर जत्रा बघायला. माझं बाळ बघा किती निवांत झोपलं आहे, गोडपरी. आणि बाहेर निघालं बघा कशी टॉईज, छोट्या बच्चूंचे डॉल्स, ज्वेलरी, भरपूर साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या होत्या. आम्हाला त्यातलं काही नको होतं म्हणून आम्ही काहीच घेतलं नाही ते, आणि फक्त झुले एन्जॉय करायला गेलो होतो. मसाला की बारीक करायचं हे. अनघासाठी मला बऱ्याच वस्तू घ्यावं वाटत होतं, पण माझी क्यूटी डॉल, तिला खेळणे अजिबातच आवडत नाही. ती एकही खेळणं खेळत नाही, म्हणून माझी काही इच्छाच झाली नाही काय घेण्याची. सो फायनली आम्ही पोहोचलो पाळणे बघायला. मस्त सगळं रोषणाई होती, छान असं डेकोरेशन केलेलं होतं एंट्रन्सला. खूप आल्हाददायक आणि असं बघण्यासारखं वाटत होतं सगळं. आणि तिथे होती 30 रुपये तिकीट, ॲज युजल व्हेरी कॉस्टली. एंट्रन्सला इतके तिकीट मला तरी वाटतं नको हवी. सो आम्ही असं 30 रुपयाची तिकीट प्रत्येकाने काढून आतमध्ये पोहोचलो. आणि अपेक्षा होती की आतमध्ये जाऊन फार छान काही बघायला मिळणार आहे. सो आम्ही गेलो. हात नाही काढतच नाही. चार दाखव ना तिकीट. चार बरोबर आहे म्हणा पप्पाला. बरोबर आहे पप्पा, मम्मी बरोबर आहे. खाली पाचशे नसले बरोबर नाही. या 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 हे बघितलं नाही आणि वापस गेलं तर कायच फायदा. आणि का पण उठलं आणि का महाल मधून चाललं. ज्याच्यासाठी आलो का आपण कपडे घ्यायला, ते उद्याही लवकर निघू शकते.
काही आहे. आई बाबा कुठे आलो आपण? मी झोपली होती, आता कुठं आली? आणि घरा निन्नू मध्ये कुठे आली मग? अनघाला दाखव अस्मी. अस्मी अनघाला दाखव. हे खेळत आहे दादा. हे बघ दादा खेळत आहे. अनघा जर हे चालायला लागली ना हे उतरणारच नाही इथून. हा अनघा खेळू कच्चे. तिकीट आहे ना अनघा खेळू कच्चे. जाऊ का मी हिला घेऊन? तू नाही चालत तर तिथं तुटून जाईल. गौरव जाईल. बट ज्या अपेक्षेने आम्ही इथे आलो होतो, खूप एक्सायटेड होऊन आम्ही जो बाहेरून व्ह्यू बघितला होता तसं काही आतमध्ये आम्हाला बघायला मिळालं नाही. डिसअपॉइंट होऊन आम्ही निघालो परत घरी. बघा काहीच नाही गर्दी आणि सगळीकडे पावसाने सगळं अस्तव्यस्त केलं बघू शकता. मे बी नेक्स्ट टाईम. पण 30 रुपये नॉट वर्थ इट. सो आम्ही निघालो बाहेर. सो तिथून निघाल्यावर आम्हाला थोडीफार शॉपिंग करायची होती आणि अस्मीला पण थोडीफार शॉपिंग करायची होती. सो आम्ही निघालो बाहेर आणि वस्तू बघायला लागलो. हे दृश्य आहे मेन मार्केट महालचं. बघू शकता सगळीकडे छान लाइटिंग्स आणि लखलखाट आणि भरपूरशा गोष्टी घेण्यासारख्या होत्या. पण ज्यावेळेस आम्ही घरी यायला लागलो सगळे दुकान बंद होण्याच्या वेळेवर आले होते. अनघाची तर झोपच उडाली आहे. क्लिअरली तुम्ही बघू शकता. इतक्या झोपेत आम्ही तिला घेऊन गेलेलो होतो. मग सगळं बघून तिची झोपच उडाली. सो कॅब बुक केली आणि आम्ही निघालो घरच्या दिशेने. माझ्याकडे दाखव तुला. नाही नाही मी बघ बघ तूच बघ बाबा. अलग अंधार आहे.
हा व्लॉग मी इथे सेंड करते. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आयुष्य एन्जॉय करत राहा. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा.